सिराजीने केलाय, संतोषजीने केलाय. ओके. संतोषजी ओके. रजनीगंधाताईने घेतलाय, अर्जुनजीने केलाय, छत्री साहेबांनी केलाय, रजनीगंधाताई, अर्जुनजीने, वैशालीजी तुम्ही केलेला नाही. परंतु तो अटेंड करू शकता तुम्ही आणि तो फ्री असतो. तो प्रोग्राम फ्री असतो. कृष्णाजी पुण्याला भेटले होते त्या. वैशालीजी कुठून आहात तुम्ही? चंद्रपूरवरून सर. चंद्रपूरवरून ओके. चंद्रपूरला नाहीये सध्या तर इकडे आहे. चंद्रपूरला तुमच्याकडं 16-17 तारखेला एक मोठा प्रोग्राम, दुसरा सेमिनार आहे. तिथं तिकीट असते वैशालीची, परंतु इथं युएलपी ला तिकीट नसते. तर यासाठी आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन कुठं करायचंय मी तुम्हाला एकदा दाखवता आलं तर डेफिनेटली दाखवतील आपल्याला. रजिस्ट्रेशन कुठं करायचंय तर युएलपी साठी, म्हणजे ज्यांनी अटेंड केला नाही त्यांना माहितच नाही की हा प्रोग्राम असा चालतो आणि रजिस्ट्रेशन त्याचं आपल्याला करता येतं. एक मिनिट, मी जर मला दाखवता आलं तर मी तुम्हाला डेफिनेटली रजिस्ट्रेशन साठी दाखवतो. आपल्या ऍप मधून सुद्धा मला असं वाटतं की रजिस्ट्रेशन करता येईल. आरसीएम वर्ल्डच्या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करता येतं. सॉरी, माझा आवाज येत नव्हता. ओके, आता येईल. मी स्वतः इथं आपलं असोसिएट बाहेर सर्व माहिती असते आणि इथून आपल्याला अटेंडिंग पर्सन, त्यासोबत माणसं किती आहेत, जितका आपला जास्त बिझनेस फॉलोम असेल तितक्या जास्त लोकांना आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. 2 माणसाला, 3 माणसाला, 1 माणसाला, आणि त्यांना फ्री मध्ये आपल्या कंपनीची ओळख करून देता येते. बोला सिराजी, बोला. अनम्यूट व्हा. बहुत बहुत धन्यवाद सर. सर जी, यूएलपी प्रोग्राम में जो मिलता है कहीं पर भी नहीं मिलता. अगर ₹1,00,000 भी फीस रखे तो कम है सर मेरे लिहाज से. क्यों बोले तो सर, कंपनी ऐसे ऐसे फीचर्स, ऐसे ऐसे बेनिफिट दे रही है, ऐसे ऐसे काम दे रही है सर. आज के जो गुरुकुल में जो टीसी सर जो प्रोग्राम लिए सर, बहुत बढ़िया प्रोग्राम था सर. तो गुरुकुल भी सुबह का मॉर्निंग सेशन भी अटेंड करना चाहिए सर.
तो बड़ी कंपनी जो है सर, हम लोग को सर काम करना है सर, कंपनी जो है सब पूरा काम ऑलरेडी रेडी रखना रखी है। तो अब मेरी निवेदन है सभी से सर, जो भी प्रोग्राम होता कंपनी तरफ से बोलो, और यूएलपी और गुरुकुल जैसा है सर प्रोग्राम, तो अटेंड करना मेरा निवेदन है, सभी से रिक्वेस्ट है सर। बहुत बहुत धन्यवाद सर। बिलकुल बिलकुल. आणि हा कंपनी बेस्ड प्रोग्राम आहे, कंपनीकडून प्रोग्राम आहे, कुठल्या टीमचा नाही, कुठल्या वेंडरचा नाही, हा पूर्ण कंपनीचा प्रोग्राम असतो. कृष्णाजी पुण्याच्या युएलपी मध्ये आले होते, परळी वैजनाथचे आहेत, परंतु कृष्णाजी बोला. सर आता रजिस्ट्रेशन करून राहिलो पण रजिस्ट्रेशन होत नाहीये. हा, कारण की रजिस्ट्रेशनच्या अगोदरच होतं ना, कारण की त्यांना जे तयारी करायची होती, म्हणजे 10 तारखेला प्रोग्राम आहे, तर किती लोक येणार आहे, त्यांची व्यवस्था, तेवढा हॉल, हे सगळं करण्यासाठी होत नसं. तुमच्या कोणी ऑफलाईन जर रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्यांच्यासोबत येता येईल. बरं बरं. हा कारण की तिथं शहर दाखवत नाहीये, युएलपी मध्ये जाऊन आलो आता. हा बिलकुल, कारण की तो अगोदर त्याची रजिस्ट्रेशन डेट संपली असेल. आपण ते नेहमी चेक करत राहणं आवश्यक आहे, की वेबसाईट वर जाऊन नेहमी चेक करत राहणं आवश्यक आहे की आपल्या जवळपास कुठं प्रोग्राम, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. तुमच्या अप्लायशी संपर्क करा, कदाचित त्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर 5,000 पीव्ही झालं असेल महिन्यामध्ये, तर 2 जणांना फ्री एंट्री असते ना एका व्यक्तीसोबत, तर त्यांच्यासोबत तुम्हाला येता येईल. हा अर्जुनजी. सर झाला होता सर, इथे कुठे म्हणजे सुरेश भट हॉल मध्ये झाला सर, मागच्या वर्षी झाला होता 1 सप्टेंबर झाला होता सर, बहुत मोठा झाला सर. खूप मोठा प्रोग्राम झाला सुरेश भट, कविवर्य सुरेश भट हॉल मध्ये, नागपूरला झाला होता. नागपूरला सर, नागपूरला. ओके ओके, मी पण आलो त्या प्रोग्रामला, मी सुद्धा तुम्ही पण आले सर, बिलकुल बिलकुल एकदम वाटला. ओके. आणि मी नांदेडच्या प्रोग्रामला सुद्धा राहणार आहे आणि धुळ्याच्या प्रोग्रामला सुद्धा राहणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तिथं न्यूट्रिशनचे थोडेफार टूल्स पण असतात आणि मी पण असतो, अशा या युएलपी प्रोग्रामला पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कारण की कंपनीचा प्रोग्राम असतो तो. हा, रेणूजी बोला. आवाज येत नाही तुमचा. रेणूजी आवाज नाही येत सर. आता येतोय बोला. म्हणत होती सर की मागच्या महिन्यात युएलपीचा मला पण प्रोग्राम झालेलं होतं सर. माझ्यासोबत 4 लोकांना युएलपी प्रोग्रामला न्यायचं होतं सर. मग तुम्ही आलत्या का प्रोग्रामला? नाही सर, मुंबईला होता, घाटकोपरला. मुंबईला होता. ओके. आपल्या जवळच्या शहरामध्ये शोधायचा. तुम्ही नागपूरला राहतात, तुम्ही आपल्या जवळच्या शहरातला शोधायचा आणि तोच अटेंड करायचा. जास्त दूर जायची गरज नाही. तुमच्या शहरामध्ये जवळपास होतच राहतात, युएलपी होत राहतात, आणि त्या युएलपी ला अटेंड करा. आणि संध्याकाळी 7 वाजता न्यूट्रिचरची स्पेशल मीटिंग सुरू झाली आहे, म्हणून आपली रविवारची संध्याकाळची आपला मराठीचं सेशन का बंद झालाय, सगळे लँग्वेजचे सेशन सायंकाळचे बंद केलेत. एकच सेशन ठेवलं, ते म्हणजे न्यूट्रिचार्जच्या एक हिंदी मधलं. तर ते 7चं सेशन सुद्धा तुम्ही अटेंड करा. त्यामध्ये खूप नवीन नवीन माहिती, क्विज, पोल, एकदम छान प्रकारे ते सेशन सुरू आहे. तर सायंकाळी 7ला आपण त्या मीटिंगच्या सेशनला आपण अटेंड करूया. आणि युएलपी ला जर तुम्ही आले, नांदेडला आले किंवा धुळ्याला आले किंवा तुमची टीम असेल, तर बिलकुल भेटा. आपण आणखीन आपल्याला माहिती देता येईल, चर्चा करता येईल, आपल्याकडे टूल्स घेता येतील. आणि माझा तुम्हाला काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकला आहे. तुम्ही डेफिनेटली फील्डवर गेल्यानंतर आपल्याला विविध प्रश्न पडतात, लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, बऱ्याचदा आपल्याला माहिती सांगता येत नाही, तर तुम्ही त्यांना एवढं सांगू शकता की मी कुणाला तरी विचारून सांगतो किंवा विचारून सांगते. तर माझा नंबर हा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित देता येईल, कारण की बऱ्याचदा फोन घेणं होत नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे म्हणून मला ते घरचं काम पण असतंय, नंतर हे काम करतो घरचं काम पण करावं लागतं, आहे की नाही. संसारिक माणसं असले घरचं काम असतं, घरच्या कामात पण असतो, परंतु व्हॉट्सअप आपण बघत राहतो. तर व्हॉट्सअप मला केलं तर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. यामध्ये बरेच जण आहेत, रजनीगंधा ताई आहेत, रेणूजी आहेत, अर्जुनजी आहेत, हे साईराज जे आहेत, पालवे साहेब आहेत, खूप जण आहेत की जे माझ्या संतोषजी तर खूप माझ्या नेहमी संपर्कात असतात आणि नेहमी व्हॉट्सअपवर मला त्यांच्याशी संपर्कात राहता येतं. तुम्ही सुद्धा जसा वेळ मिळाला, काही प्रश्न पडला फील्डवर, मला विचारा आणि त्या योगे तुमचा बिझनेस वाढेल. काय मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कंपनीचं हेड ऑफिस आहे,
न्यूट्रिचार्जचं, पण बिझनेस युपी बिहार मध्ये पश्चिम बंगालमध्ये आहे, महाराष्ट्रात नाही. सगळ्यात मोठं दुखणं हे आहे. तर आपलं हे दूर करायचंय. महाराष्ट्र टॉपला गेला पाहिजे न्यूट्रिचार्ज मध्ये. आणि डेफिनेटली आपले जीडीपी सगळ्यात जास्त आहे, समृद्धता आपल्याकडे जास्त आहे, बिझनेस कमी आहे. आणि ते काय म्हणजे 12 वर्ष झाले याचं उत्तर मला आणखी सापडलं नाही की हे कशामुळे आहे. सगळं काय अवेलेबल असताना आपल्या बिझनेस मध्ये आपण थोडं कमी पडतोय. आपण डेफिनेटली काम करूयात. आणि या संदर्भामध्ये आजच्या मीटिंगच्या संदर्भामध्ये तुमचा काही प्रश्न असल्यास निश्चित मला विचारा. आपण पुढच्या रविवारी परत भेटूयात. युएलपी मध्ये सुद्धा काही झालं भेटूयात. तोपर्यंत थांबतो. हा देविदाजी बोला. सर मी एक 60+ म्हणजे बायोज दिलंय, पुन्हा रिपीट देऊ शकतो का? हो बिलकुल बिलकुल. किती महिने दिले तुम्ही? नाही आताच गेल्या महिन्यात दिलं, संपलं त्याचं पॅकेट. कमीत कमी 3 महिने द्यायचे सर बायोवेज. बायोज ना न्यूट्रिचार्ज बायोवेज कमीत कमी 3 महिने द्यायचे, 90 दिवस द्यायचे. आणि तर एका महिन्यामध्ये काय काय वाटलं त्यांना, काय फील झालं? नाही म्हणजे सांगितलं नाही, बरं वाटलं मला. पण मी म्हटलं सध्या एक महिना घ्या, मी विचारून सांगतो असं बोलतो. रिपीट घ्यायचं त्याला जोड न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा द्या सर, खूप जबरदस्त रिझल्ट येतात. प्रत्येक न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्ट सोबत जर तुम्ही न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा दिला, कारण की आपण आता 8वं पोषक तत्व म्हणून आता आपलं घेतले. आपण पहिले 7 पोषक तत्व म्हणायचो, आता 8 पोषक तत्व म्हणायला लागलो ना. म्हणजे न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा कंपल्सरी झाले. आणि तुम्हाला जर तुमचं हृदय मजबूत ठेवायचं असेल तर न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घेतलं गेलं पाहिजे. बोला, अनम्यूट करा स्वतःला. तुम्हाला सॉरी अनम्यूट करा. येस आवाज येत आहे सर? येतोय. सर मी एका जणाला एसएनएफ दिलं, तर त्यांचं असं म्हणजे म्हणणं आहे का वजन पाहिजे तसं कमी नाही झालं सर त्यांचं. किती महिन्यामध्ये? सर त्यांनी 3 बॉक्स घेतले. 3 ओके. ताई वजन कमी नाही आहे, त्यांचं फॅट कमी व्हायला पाहिजे. आणि फॅट कमी झालं आपल्याला बॉडी स्कॅनिंग रिपोर्ट मध्ये दिसत. तुम्ही त्याचं बॉडी स्कॅन केलं का? हो सर. हा, बॉडी स्कॅन करायचं पहिली गोष्ट. आणि आपली आहे मील रिप्लेसमेंट थेरपी. तर 3 गोष्टी त्यामध्ये येतात. एक म्हणजे एक्सरसाइज, दुसरं म्हणजे डाएट प्लॅन, आणि तिसरं म्हणजे न्यूट्रिचार्ज एसएनएफ देणं. तर त्यांना एक्सरसाइज करायला लावायची, डाएट प्लॅन जो दिला गेला पाहिजे. तुमच्याकडे होता का डाएट प्लॅन? हो सर, मी तसं सांगितलं होतं त्यांनी. तुम्ही जे सांगितलं होतं ना पहिल्या वेळेला, तसं सांगितलं होतं. हा, तर फॉलोअप. हो सर, मी विचारत होती. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जसं पाहिजे होता रिझल्ट तसा नाही आला मला. म्हणजे एका बॉक्स मध्ये हा बोला बोला. 500-600 ग्रॅम कमी झालं, 1-1.5 किलो कमी व्हायला पाहिजे होतं. हा, तर हे डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारे डाएट प्लॅन फॉलो करतात आणि कशी एक्सरसाइज करतात. तुम्ही जितका काटेकोरपणे डाएट प्लॅन फॉलो करतात आणि एक्सरसाइज करतात, तर 100% तुमचं 7 ते 8 किलो वजन 3 महिन्यात कमी होऊन जातं. ते फॅटचं वजन. ते फॅटचं वजन. तर तुम्ही त्यांचे दर महिन्याला बॉडी स्कॅन करणं अपेक्षित आहे. दर महिन्याला. म्हणजे हा कसं एकच आता ताईने विषय काढलाय म्हणून आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की आपण न्यूट्रिचाचे प्रोडक्ट देत असताना ना एक गोष्ट विसरतो. ती गोष्ट विसरायची नाही. ती म्हणजे फॉलोअप कसा घ्यायचा. जस्ट अ मिनिट. आपण कधी कधी करायला पाहिजे होतं. तुम्हाला मी एक सांगतो, एक दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ जाईल की न्यूट्रिचार्ज एसएनएफ दिल्यानंतर, खास करून न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्ट दिल्यानंतर आपण त्यांना कधी कधी फॉलोअप घ्यायचा पहा. प्रोडक्ट दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी, प्रोडक्ट दिल्यानंतर 15व्या दिवशी आणि प्रोडक्ट दिल्यानंतर 27व्या दिवशी डेफिनेटली तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे. पहा, कधी कधी प्रोडक्ट दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी, प्रोडक्ट दिल्यानंतर 15 दिवसानंतर आणि प्रोडक्ट दिल्यानंतर 27व्या दिवशी
तिसऱ्या दिवशी यासाठी घ्यायचा, तिसऱ्या दिवशी हे विचारायचं की प्रॉडक्ट घेणं सुरू केलं का नाही आणि कसं घ्यायला लागले. तिसऱ्या दिवशी विचारण्याच्या गोष्टी. 15 दिवसाच्या नंतर विचारल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आणि डाएट आणि एक्सरसाइज करायले का नाही. बरोबर, मी तुम्हाला दोनच गोष्टी विचारल्या की ते या गोष्टी करताय की नाही. हे प्रॉडक्ट दिल्यानंतर 15व्या दिवशी हे आता तुम्हाला कसं वाटतंय आणि मी सांगितलेला डाएट आणि मी सांगितलेली एक्सरसाइज तुम्ही करत आहात की नाही. आणि 27व्या दिवशी यासाठी की आता तुमचं प्रॉडक्ट संपत आलं असेल, नवीन प्रॉडक्ट कधी घेऊन येऊ यासाठीचा 27व्या दिवशी. तर हे फॉलो स्ट्रॉंग पाहिजे, आपला फॉलो स्ट्रॉंग पाहिजे. त्या विषयावर आपण काहीतरी बोलू पुढं की तिसऱ्या दिवशीच काय फोन करायचा भेटायचं, 15व्या दिवशीच काय भेटायचं, 27व्या दिवशीच काय भेटायचं. हा विषय ज्यावेळेस कंपनी देईल त्यावेळेस आपण निश्चितपणे या विषयावर सुद्धा बोलूयात. तर तुम्ही त्यांचं परत एकदा बॉडी स्कॅन करा, त्याचे रिपोर्ट, पहिले रिपोर्ट आणि हे रिपोर्ट दोन्ही मला व्हॉट्सअप करा. आपण त्यांच्याशी बोलू वेळ मिळाला. ओके. आणि सर ते तुम्ही सांगितलं मेटाबॉलिझम कमी असलं म्हणजे वजन कमी होते का? म्हणजे मेटाबॉलिझम जर कमी असलं तर तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं ना. मेटाबॉलिक रेट कमी असेल म्हणजे तुमचं शरीर कमी कॅलरीज बर्न करते. BMR जर कमी असेल तर तुमचं शरीर कमी कॅलरीज बर्न करतंय, म्हणजे तुम्हाला कधी वजन कमी करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. आपण तो विषय आला ना की आपण परत एकदा ते बारकाईने सगळ्या गोष्टी पाहू. तुम्हाला जर आणखी काही शंका असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअप करा. बरं झालं तुम्ही विषय काढला. फॉलोअप घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन दिलं तरी सुद्धा आणि न्यूट्रिचार्ज एसएडएफ दिलं तरी कुठलाही न्यूट्रिचार्जचं प्रॉडक्ट दिल्यानंतर फॉलोअप त्याचा घ्यायला हवा. प्रॉडक्ट दिलं म्हणजे आपलं काम संपलं नाही. ऍक्च्युअल प्रॉडक्ट दिलं म्हणजे काम सुरू झालंय. मित्रांनो, हे डोक्यातून काढा की प्रॉडक्ट दिलं म्हणजे काम संपलं, अजिबात नाही. प्रॉडक्ट दिलंय म्हणजे काम सुरू झालंय. आता आपल्याला खरं काम करायचंय. तो प्रॉडक्ट घेतोय का, डाएट प्लॅन फॉलो करतोय का, एक्सरसाइज करतोय का, त्याला काही वाटतंय. आपण प्रॉडक्ट दिलं की हा सुटलो, आता झाला इतका पीवी नाही. खरं काम तिथून पुढे सुरू होतंय आपलं. खरं काम तिथून पुढे. कारण की एका आंब्यामध्ये किती कोळी, एका आंब्यामध्ये एकच कोय, परंतु एका कोळीमध्ये किती आंबे, तर एका कोळीमध्ये किती पण आंबे असू शकतात, लावल्यानंतर किती आंबे होऊ शकतात. तसं आहे की एक व्यक्तीला आपण पॉझिटिव्ह घेतलं ना तर त्यापासून आपण किती व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो. प्रॉडक्ट विकून मोकळं होणं हा आपला बिझनेसच नाही, अजिबात नाही. हे डोक्यातून, प्रॉडक्ट विकलं म्हणजे तिथून पुढे काम सुरू झालंय खरं. म्हणजे जसं मी म्हणतो की ट्रेनिंग संपली म्हणजे ट्रेनिंग संपली नाही, ट्रेनिंग संपलं तर खरं काम सुरू झालंय. म्हणून मी नंबर देतो की ट्रेनिंग संपली म्हणजे ट्रेनिंग संपली नाही, खरं काम तिथून पुढे. लोक मंडळी जी आपली आहे ती फील्ड मध्ये जाईल, फील्ड मध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम येतील, प्रॉब्लेम आल्यानंतर ते डिसअपॉइंटेड होतील. त्यांना वाटलं अरे काहीतरी वेगळंच आहे, स्क्रीनवर वेगळंच दिसतंय आणि प्रत्यक्षात गेले काहीतरी वेगळंच घडतंय. तसं होणे म्हणून मी म्हणतो की ट्रेनिंग संपल्यानंतर खरं काम सुरू होतंय. आणि हे मी मनातून सांगतोय म्हणून 12 वर्षापासून टिकून आहे. जर मी ज्याला म्हणतात ना आपल्या वरचं काम केलं असतं तर मित्रांनो इतक्या दिवस मला इथं आनंद येतो म्हणून काम करतोय. ऍक्च्युअली हे जे काम आहे हे काम आनंद देणारं काम आहे. तसं आपल्या कामामध्ये आनंद आला पाहिजे. आपल्या कामामध्ये आपल्याला आनंद आला पाहिजे. आनंद घ्यायला शिका. आणि काही अडचण असल्यास माझा नंबर दिलाय, आपण पुनश्च भेटूयात. आणि सायंकाळी 7च्या मीटिंग हिंदीच्या अटेंड करा बाबा. मनीषा मॅडम मध्ये लोकांना सांगा मराठी प्लीज अटेंड करा. आपण परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज. थँक्यू व्हेरी मच.